हरिपाठ कीर्ती मुखे दली
हरिपाठ कीर्ती मुखे धरी गाय 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 भगवती होया देहाचा भगवती होया देहाचा हरे मुखे माना हरे मुखे माना हरे मुखे माना हरे मुखे
पवित्र तो त्याचा तपाचे म्हणतो पिनाला मोप चिरंजीव कल्प वैकुंठनादे मातृपितृ भातात गोत्रापाड चतुर्भुज तरुणी दिले ज्ञान गुणगम्य ज्ञानदेवाला दिले निवृत्तीने दिले माझ्या हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी मनोरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताजिया त्यांच्या कृपादाने कधीचा विचारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वर ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी एका कुठली काही तनेने बोलितो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आज पुरवावी प्रसंगानुसार
अभंग हरिपाठातील आहे. अभंग हरिपाठातील आहे. हरिपाठातून माऊली काय म्हणताय? ज्ञानोबारायांचं हे सगळं जिव्हाळा आहे. हरिपाठ म्हणजे ज्ञानोबारायांचा जिव्हाळा आहे. आज पाहिलं तर आपलं उद्याला प्रश्न होतोय ना भाऊ, उद्या होते ना प्रश्न हिंदीत. तुम्ही बोलत नाही. उद्या म्हणजे आपण देवाकडे चालतोय, देवाकडे जायचं आगमन आहे, पहिला दिवस आहे. आणि म्हणून पवन व्हायचं आहे. पवन म्हणजे विचाराकडे यायचं आहे, विचार घेऊन जायचं आहे. कुठे जातोय आपण? चालतोय कुठे? हा, कोणाकडे चालतोय हे समजलं नाही तर उठलो सुटलो, उठलो सुटलो. काय? वारी 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 हिंदी सोळा. नाही, वारी जन्म मरण निवारी का फेऱ्या मारी, निवारी का फेऱ्या मारी. आपल्याकडे बहुतेक फेऱ्यात मारायचं चाललंय. जन्म मरण निवारण आहे. इकडे काय असेल मला माहिती नाही, पण आमच्याकडे आहे. हो, आमच्याकडे जन्म मरणाचे फेरे पडत आहेत. आणि साधू संत म्हणतात फेरा पडू नये म्हणून दिंडी सोहळा आहे. वारी जन्म मरण निवारी. म्हणून गोड गायचं आणि गोड चालायचं आहे. आपण काय सांगतो? आपण काय सांगतो? काय म्हणतो आपण? हरिपाठ 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 कीर्ती. हरिपाठाची कीर्ती गायची आहे. आपण काय करतो मला माहित नाही. हरिपाठाची कीर्ती गायची. आपण हरिपाठ फक्त अक्षर म्हणतो. तर कीर्ती गातो? सांगा ना, कीर्ती गातो का तुझं अक्षर म्हणतो? बोला ना. हरिपाठ कीर्ती मुखाने जर गायली तर परिणाम काय? हरिपाठ कीर्ती मुखे तरी गाय पवित्र तो होय. हा देव सुद्धा पवित्र होणार आहे. एका बाजूने पाहिलं तर हा नाशिवंत जाणार आहे. नाशिवंत देह आयुष्य काढतो काळ. इकडे माऊली काय म्हणतात? माऊली काय म्हणतात? पवित्र ते होय. कारण काय? त्याचं आचरण केलं तर हे पवित्र करता येतो, आणि आचरण केलं नाही तर नाशिवंत जाणार 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 जाणार. त्याला कळो बाकांना नाशिवंत पवित्र होई दे त्याचा तपाची सामर्थ्य. काय महत्व आहे? आपण काय सांगतो? माऊलीला काय सांगायचं आहे हे आमच्या डोक्यात बसून पाहिजे. एवढ्यासाठी डोकं दिलं जेवणे बरं का. ते फिट त्याचा विचार ऐकून ते डोकं फिट करायचे आपल्याला. फिटिंग तुमच्याकडे काय केलं? फिटिंग करतं का नाही? फिटिंग तुमच्याकडे फिटिंग कोण करते भाऊ? खाली बसताय तुम्ही? खाली बसून घे. जर लढाऊ माणूस जर असे बसले पुढचं काय होईल? काय नेमकं भाऊ? जाणते म्हणतात नाही बरं का. सावरा जरा कुठवर आलो आपण? फिटिंग. त्याला फिटर लागतो. फिटिंग करायला फिटर लागतो. घरी बोलायचं कामच नाही भाऊ. फिटर पाहिलं का तुम्ही? फिटर हे पण वाईटला सोडणार. त्याच्यामध्ये काही फॉल्ट झाला तर माझ्यासारखा आला तर ते काय घेऊन येतात? तो काय घेऊन येतात? टेस्ट. आता टेस्ट त्यालाच माहिती. टेस्ट त्याला लावला का टेस्ट करतो म्हणे. त्याच्यामध्ये लाईट लागतो, त्याच्यात बटन आहे बरोबर. बटन आहे त्याच्यात. कशात? त्या लोखंडामध्ये सुद्धा पावर आहे. एवढ्या मोठे डबडे काही नसेल का? पवित्र तो होय. तपाचे सामर्थ्य चिरंजीव कल्प. कल्प जे कल्प तो चिरंजीव. कोण चिरंजीव आहे जगामध्ये? चिरंजीव कोण आहे भाऊ? बोला ना. चिरंजीव कोणाला म्हणतात? चिरंजीव कोणाला म्हणतात? बोला ना.
चिरंजीव कोण आहे? हा चिरंजीव कोण आहे? बोललो ना पण नाही. हा सगळ्याचा बाप चिरंजीव आहे. त्यांनी काय सांगितलं? काय प्रमाण आहे? हा चिरंजीव कल्प एक दोन नाही, कल्प. वैकुंठी नाते, तो वैकुंठात राहतो. त्याचं काय नाव आहे माहिती ना? आपलं तुम्ही कुठे चालले? कुठे चालले? मागची यात्रा झाली, कुठे गेले होते? वैकुंठ नाथाला भेटायला ना. आता कोणाला भेटाय? नाही 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 नाही, हेच तर घोटाळा आहे. कधी कळलं? भाऊ ज्ञानोबा आहे का तो? या कार्यासाठी ज्ञानोबा झाला. आधी कोण होता भाऊ? रामकृष्ण आले. कोण होता? तुम्हाला आरती येते ना? आरती पांडुरंग उद्या तुम्ही भेटायला झाली. त्या पांडुरंगाला नाव फक्त ज्ञानोबा ठेवला आहे. कोण? अवतार पांडुरंग नाव ठेवले. अवतारांचे अवतार आहे. अवताराच्या राशी आहेत त्या. काय कशासाठी? जर जीवाचा उद्धार करण्यासाठी. हे जी काही वारकऱ्याची जो काही संबंध आहे, तो काही देवाधिकांचा जो संबंध आहे, तो काही साधू संतांचा संबंध आहे. कशासाठी? या जगजीवाचा उद्धार करण्यासाठी. या जगजीवाचा उद्धार करण्यासाठी योजना आहे. आपण राबवणाऱ्यांनी ते राबवायचं आहे. वडाची साथ पिंपळाला लावून चालणार नाही. काय सांगायचं आहे? ऐकायला जरा भाऊ, जरा बोलायचं असेल तर थोडा थांबा. आपल्याला भगवान परमात्मा अवतार घेतोय. कशासाठी घेतोय? जगाच्या कल्याणा हे कर्तव्याची परोपकार, जगावर परोपकार करण्याचा अवस्था आहे. कोणाची? जाणत्या माणसांची. जाणत्याने ज्ञानत्यांना जवळ घ्यायचंय. आणि दादा, काका, मामा, ताई, माई, अक्का, आणि हे समजून घ्यायचं. बाळा हो, हे समजून घ्या. काय काय समजून घ्यायचंय? काय समजून घ्यायचंय? नेमकं काय समजायचं आहे? बोलावा विठावा बोलण्यात तुझा ताकद आहे. पाहण्यात तुझा ताकद आहे. तेवढ्यासाठी देवाने ही देणी दिलेली, हे रूप दिलेलं आहे. हिरे इंद्रिय, हात पाय, डोळे मुख बोलाया, त्यांनी तू जोडशील. आपला प्रसाद तेवढ्यासाठीच आहे. आपल्याला हे सगळं इंद्रियातून ते काम करायचं आहे. नाही का? हातामध्ये टाळ घ्यायचा आहे, खांद्यावरती विणा घ्यायचा आहे, मुखाने विठ्ठल गायचा आहे. नाचत वाडीमध्ये जायचं आहे. नाचत वाडीमध्ये जायचं, उगत जायचं नाही, नाचत जायचं. आता नाचत जायचं. नाचताना काही ताल येण्याकरता काय म्हणायचंय? काय म्हणायचंय? काय म्हणावं लागेल? काय म्हणावं लागेल? हरे हरे तुम्ही ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. असं वाटचाल करायचे आणि आपला पायाचा झोप पुढे टाकायचा आहे. एक पाऊल पुढे चालायचं आहे.
एवढी ताकद आहे या वाटचालीमध्ये, एवढी ताकद आहे की माणसं दौलत आहे आणि माणसाने हे रोज नित्यनेम करायचा आहे. नित्यनेम नामी आणि म्हणून हे माणसाचं कार्य आहे. आणि म्हणून सगळ्या माणसाने हे शिकण्याकरता ती योजना, ही जी काही दिंडी सोहळा प्रस्ताव होतोय किंवा वाटचाल होते किंवा सर्व एका विचाराने जात आहे, त्याच्यात पाठीमागची भूमिका ती आहे का, तर आपण आपल्या घरामध्ये या व्यवहारामध्ये कुठलंही आपलं परिवर्तन होऊ शकत नाही का. किती अडचणी आहे, किती अडचण आहे. आतापर्यंत आपण यातून सुटायचा प्रयत्न केलाय, पण सुटलो का, सुटतील का, का सुटत नाही का. गुंतला से माया मोह न खंडे न तुटे कर्माची माया विघ्ने भ्रमणा फळे. सामान्य गोष्ट नाही, सामान्य गोष्ट नाही, एवढी किंमत आहे. फक्त ही जी गीत आहे आपले संयोजक आयोजकांनी ते समजावायचं आहे आणि आपण ते ऐकून त्या पद्धतीने चालायचं आहे. त्यांनी सांगायचंय आपण ऐकायचं आहे, पण त्यांनी तेच सांगायचंय आपणही तेच ऐकायचं आहे. ते काही सांगतील तर आपण ऐकायचं. काय काय सांगायला पाहिजे, काय सांगायचं, आपलं काय बोल लागतंय, आपल्याला काय बोल आहे. मला वाटतं तिसऱ्या चरणात काय सांगताय, काय सांगताय तिसऱ्या चरणात, सगोत्र चतुर्पुत्र, शेवटी काय म्हणतात, ज्ञान गुण कमी. ज्ञान जी गोष्ट आहे गुप्त आहे, ती समजून घेण्याकरता देवाला भेटायला जायचं आहे आणि ती फक्त देवच समजून देऊ शकतोय संतामार्फत. म्हणून संतामार्फत आपली वाटचाल करायची आहे, संतामार्फत जायचं आहे आणि देवाकडून हे सगळं आपल्याला समजून घ्यायचं. गुड गुड समजलं का, गुड गुड अजून गुड गुड वाजतं का नाही तुमच्याकडे मला माहित नाही. गुड गुड शिकवलंय का, गुड गुड ज्ञान गुड नाही समजवलं. ज्ञान गुड नसेल तर गुण नसेल तर परिवर्तन आनंद मिळेल. ज्ञान गुण गमे, ज्ञान जेव्हा लागेल. माझ्या निवृत्ती नाथाने ज्ञानोबांना ते दिलं, निवृत्ती दादाला गैन्यनाथाने ते दिलं, गैन्यनाथांना गोरक्षनाथाने ते दिलं, गोरक्षनाथाला मच्छिंद्रनाथाने ते दिलं, मच्छिंद्राला शंकर भगवान आणि दत्तात्रेयने ते दिलं.
तीच परंपरा आपली आहे का वेगळी आहे? तीच तर आहे. मग आपल्याला ते गुण मिळलंय का नाही? आणि मिळलं नसेल तर तुमच्याकडे खेळवाला येत होते का पूर्वी खेळवाले? गुड 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 असं करायचे, असे वाजवायचे पाहिजे ना. हां, वाजवायचे ना, वाजवायचे ना. तसं निवृत्तीनाथाने ते गुण माऊलीला शिकवलं. ज्ञान गुण गम्य. हा, ज्ञानदेवाला आलेले, ज्ञानदेवाला कळलं. निवृत्तीने दिले म्हणे माझ्या हाती, माझ्या दादानी, माझ्या सद्गुरूने माझ्या हातात दिले. म्हणून जीवनामध्ये प्रत्येक जीवाने सद्गुरू करावं. सद्गुरू नसेल तर जमणार नाही. तुमची माळ नसेल तर जमणार. हा, तुळशी माळ नसेल तर जमणार. हा, सद्गुरू समजतात. म्हणून जीवनामध्ये आपण सद्गुरू केला पाहिजे. हो, सद्गुरूवीन नाम नाही हाता, साधने साधता मोठी गुन्हे. सद्गुरू नसेल तर जमणारच नाही. ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला. काय सांगितलं? ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला. हा, म्हणून ही परंपरा आपल्याकडे आलेली आहे. आपण भाग्यवान आहोत. जाणे श्रीपाद गुरु केला. ज्याने श्रीपाद गुरु केला, ज्याने खरा गुरु केला त्याचा जन्म सार्थकी लागला. काय सद्गुरु महिमा आगाध आहे. मला वाटतंय नव्या आहे त्याचा दुसरा श्लोक पहा काय म्हणतोय. हे धान्य अगदी यांच्या गावी ववे आहे, माऊलींची ववे आहे ना. हे धान्य अगदी यांच्या गावी. अरे गुरुत्वाची आचार्य पदवी. बाप रे, सद्गुरु म्हणजे सामान्य आहे का? गुरुत्वाची आचार्य पदवी सगळ्या भुयांचा गोसावी पवित्र राहो. अरे धर्माचे निजाम एवढंच नाही, धर्माचे निजाम हे उत्तमाचे उत्तम येतच नाही काम जन्माचे आणि मृत्यूचे. एवढी आहे. म्हणून जीवनामध्ये सद्गुरू ओळखा, सद्गुरू समजून घ्या. सद्गुरू काय दिलाय? सद्गुरू सद्गुरू कुठला बाजार आहे भाऊ?
बाजार कुठे आहे तुम्हाला? मुरबाड बाजार होतोय. तुमच्या बाजारात तुम्हाला अक्कल मिळली का? खरी अक्कल मिळली का? वाटी आकडी तर नाही मिळाल्या. बटाटे बरोबर निवडून घेता, वांगे बरोबर निवडून घेता, नाही नाना त्याला ती निवडून घेताय, पण अक्कल निवडली का? हा, आपण खरं म्हणजे अक्कल निवडायला आलोय आणि कशासाठी आलोच नाही. शेवटची पाळी एक मनुष्य जन्म. जर आता आपण जर चुका केल्या, नुसतं भाजी भाकर खात राहिलो, आपण वाया गेलो म्हणून सांगतात. आणि म्हणून आपली अक्कल आपण समजून घ्यायची. म्हणून सद्गुरू जीवनात गेलाच पाहिजे. तोही जाणता बरं का, ज्ञानता नाही जाणणार, जाणता पाहिजे बाबा. हो, कारण जाणीव करून देणार जाणता. ज्याच्याकडे जाणीवच नाही त्याला काय काय जाणता म्हणावं. हा, जाणीव जाणीव ओझे चांडुलिया दुरी आपण वरती अशी अवस्था आहे. सद्गुरू सामान्य गोष्ट नाही. सद्गुरू भेटला चौकात सद्गुरू सामान्य गोष्ट आहे. सद्गुरू जर भेटला तो सोडतच नाही. सद्गुरू अशी वस्तू आहे. परीच पाहिला का तुम्ही? परीच पाहिला का? मला वाटतंय एक वेळ असं तो भागवत परीच होता. म्हणजे त्याच्या बायकोला परीच आणून दिला होता. काय केलं होतं त्या परीच भागवताने? परीच आणून दिला होता का? आता तो परी पाहिलं तर कोणाही शेजारी गेली होती बसायला. हे पाहिलं हे सगळं तुझं सोन्यात आहे. अहो सोनं मिळत नाही, सगळं तुझं सोन्यात आहे. हो म्हणे, माझ्याकडे युक्ती माझ्या पत्नीने दिली. काय दाखव ना. मग पाहिली तिने हे परिचय हे तर कपड्याला लागून म्हणे सोनं बनतंय. मग ती म्हणे थोडा वेळ नेऊ का? मी गेली घेऊन तिच्या घरात सगळ्यांना लावलं आणि परत नेऊ द्यायचं तर म्हणजे राहू द्यायचं उद्या घेऊन. एवढ्यापर्यंत मालक आले. कोण मालक? कोण? नामदेव आहे. हा, आपले दामोशेठ बरोबर तिथं बोलतो बरोबर. हा, दामोशेठ आले. त्यांनी पाहिलं काय भानगडे. आतापर्यंत आपल्याला कोणाची मोलमजुरी करून खावा लागत होती. दामोशेठांची अवस्था सगळ्यांना माहिती आहे. काय अवस्था होती? नाही आपल्या जवळी धन आणि कसं आता करून नामदेवाचे लग्न, अशी अवस्था होती. थोडक्यात सांगायच्या मधलं मदत पुरावे म्हणून. हा, आणि त्या वेळेला मग पाहिलं आता काय करायचं. पाहिलं आधी काय म्हणे काय नाही म्हणे काय नाही हे असं दिसतंय म्हणजे काहीतरी आहे. गुड आहे काहीतरी गुड. आपला विषय गुडाचाच चाललाय. गुडच आहे ना भाऊ. गुड काहीतरी गुड आहे म्हणजे काही नाही आहे. दाखव. नाही तर मी आहे तू आहे समोर आहे. आता काय मागच्या पुढे काही काळा करायचं नाही. आणि मग सांगितलं त्या शेजारीने तू परीच दिला आहे. परीच त्यांनी म्हणते हो जय पुढे जे अरे घाण आहे. काय झालं? काय तुम्हाला काय कळलं? मला वाटतं 9वी अध्यायाचा 4था श्लोक येतो ना तुम्हाला सगळ्यांना? भावाचे भाऊ 4था श्लोक येतो काय?
माझ्या विठ्ठलेपणाचे निनावे हे जगत न गावे जैसे दूध मोराले ते तरी का बिजत झाले धरू का भांगार झाले अलंकारू. तुम्ही भांगार घालताय का सोनं बोला ना. मी आपला विषय तिथे आला म्हणून प्रमाण घेतलं. काय घालताय भांगार आहे का सोनं आहे हा सोनं आहे. त्यांनी ते बरीच घेतलं फेकून दिलं चंद्रभागेमध्ये. ही घाण आहे म्हणे याच्यामुळे माणसं बिघडले लाचावले. काय हे माझं ते माझं ते माझं याची भांडायची त्याची भांडायची भांडता भांडता संपली आईच्या गेले ना कुठे केर कचऱ्यामध्ये फेऱ्या मारायला. हा कुठे जातात फेऱ्या मारायला तुम्हाला माहिती आहे. पुढे जावं लागते पुढे जावं लागते चुकल्यावर मग पुढे पुढे जावं लागेल पुढे जावं लागेल. हा मला सांगा लय पुण्य झालं तर पुढे स्वर्ग आणि पाप झाले तर मग आपल्याकडून चुका झाले आपल्याला पुढे जागा बोला ना. आपल्याला तुम्ही बोला ना आपल्या पुढे जागा. हा भांगार वापरत बसलो तर हे भांगार आहे याच्या नादी लागू नका. खरं सोनंही आहे खरं सोनंही आहे. ज्याच्या गळ्यात असेल तो श्रीमंत होणार आहे. बाकी सगळे भांगारच होणार आहे. जे ज्याच्या गळ्यात आहे जी पतिव्रता आहे. तुम्ही आता मागे लग्न झालं ना कोणाचं झालं लग्न पतिव्रताच झालं ना. ती आपल्या सगळ्यांच्या दारात आहे ना देवाच्या दारात आहे ना आपल्या दारात आहे का नाही. हा तुळस हिरवीगार माझ्या संतांचा संसार प्रत्येकाच्या दारात पूजा रोजची चालले का तर आपल्याला कुठेतरी ती भाग्य मिळावं लक्ष्मीच्या हाताने नाही का. आपली असलेली अवस्था दुरुस्त व्हावी नाही का. आपल्या ठिकाणी असलेलं सगळं निघून जावं आणि मोकळं व्हावं. त्याच्याकरता काय करावं लागेल. साधू संत म्हणतात एकच करा हरिपाठाचाच पुरावा आहे. रामकृष्ण उच्चार वाटतं ना घाण निघून जावं. काय करावं लागेल सारखं उच्चार करीत जायचं. आपण उद्यापासून वर्तन करत जायचं नाही का. आपली सगळी मंडळी घेऊन चाललेली आहे. आपण हेच करायचं आहे काय हा काय हेच करायचं. काय करायचं आहे हा नाम उच्चारिता कंठी नाम उच्चारिता कंठी नाम उच्चारिता कंठी पुढे सदा नाम घोष करू हरी आपलं कसं चाललंय काम नसलं का मग बुवा काम आहे तर जमत नाही का. आपल्याला उद्योगले पाठीमागे आपण आता उद्योगच घेऊन आलोय. घेऊनच आलो का नाही उद्योगच घेऊन आलो का नाही. तुम्ही काही सांगत नाही काय करावं. उत्तर द्यायला पाहिजे. मला उत्तर देणारा माणूस पाहिजे. आपण सगळे घेऊन आलोय का काय सांगितलं त्याने पुरावे आहेत आपल्याकडे. उत्तर नाही. केले कर्म झाले केलं म्हणून आता बघतोय का नाही. मागची शिल्लक जर आपल्याला शिल्लक नको आहे तर कर्ज काढायचं बंद करायचं आहे. हा आपल्याला मिळतंय तेवढ्याच भागवायचं आहे.
जे मिळते तेवढ्यात. म्हणून वाटचाल करायची आहे. उद्यापासून करायचं आपल्याला, तर हे शिकायचं आपल्याला. कोणाची उसळवारी नको आपल्याला. हे नाही नको आणि हे नाही नको. हा, आणि मग ह्या वाटचालीमधून शिकायचं आहे आणि मग आपला प्रपंच टाकायचा आहे. प्रपंच करायचा आहे पण नीटनेटका त्यात असावा. हा, बोलतच नाही भाऊ. भाऊ तू पुरावा देत नाही. किती बरं तू आहे ना मग. हा, त्यात असावा तडका. परमार्थ असावं का नाही. परमार्थ काय आहे. परमार्थ काय आहे. काय सांगितलं. म्हणजे काय परमार्थ महाधन. काय सांगितलं. परमार्थ महाधन आहे. आता धन आहे पण ती धन आम्ही घेतच नाही. घेतो का. घेतो. आपल्याला कोणती धन आवडते मावल्यानं. कोणती धन. हा, काय 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 पाहिजे आपल्याला. काय काय पाहिजे नाही. आपला पती दिवाळीला बोनस मिळाला आपण काय करणार. कोणती जण मागणार आपल्याकडे. भारत किती पैसे मिळेल. एवढे मिळेल. बोनस मिळाला हा, आणि महागाई बी मिळेल. मग मला काय करा म्हणजे एक नट बनवून आणा. अशी बनवा त्या लोकांनी पाठ राहिली पाहिजे. ठोकले पाहिजे लोक. मला तू म्हणे आता काय करावं नाही म्हणावं तर राग येतो. आणि मग अंडी बनवून मग घरोघर दाखवले. या बाईला दाखव नट केले माझ्या नवऱ्याने. हिला दाखव नट केले. तिला दाखव नट केले. सारखा रोज तोच तडाखा. जेवायचं बी नाही कोणाला. बाकीचं बोलायचं बी फक्त नट दाखवायचे. मग एक जण म्हणे का नाही तू सारखी न दाखविले पण ज्याच्यात घालायचंय ते दिलंय त्याला. त्याचं काय आठवलं काय. कोणाला दिलंय ते. ज्याने आपल्याला हे दिलंय त्याच्यापर्यंत आठवण केली का. या मोठ्यात त्याने दिलं ना मग नाकाय त्याने दिलं. त्याबद्दल लोकांना दाखवलं का आम्हाला नाक दिलंय आम्हाला नाक दिलंय. नाक नाही देने वाला उद्या या पोरांनी नाही पसंत केली तर दुसरा भाऊ नाही नाका करता चालेल ना. मग नाक नाही ना
एकाला नाही पडणार बिगर नाकाची, पण दुसऱ्याला पडेल ना, नाही पडणार पण नाही. मग नाक पाहिजे तरच नदीला किंमत आहे, नाही तर किती नदी बनवली पुढे घालणार कानामध्ये. झालं हातामध्ये अटकावून डोक्यावर ठेवून. मग नाक ही सगळ्यात उत्तम अवस्था आहे जीवनाची. नाक आहे म्हणून किंमत आहे. नाक जाऊ द्या, हे मोड्याला काहीच किंमत नाही. हो दौडोनी श्वासन श्वास मग श्वास घेतोय आपण कशाने घेतो? तोंडाने का डोळ्याने कानाने? श्वास कशाने झालाय भाऊ? नाकाने झाला ना, मग नाकाला किंमत आहे ना. नाक पहा ना, दाबून पहा ना, थोड्यावर दाबून ठेवा ना. रामकृष्ण आली का नाही? मग नाकावर किंमत आहे का नाही या मोड्याची? मग नाक अवश्य पाहिजे. म्हणून देवा आम्हाला नाक कायम राहू दे का? तर नाकावीन मोती हातावीन उती वाचून का कुंकावा नवे ठाव म्हणे मी आहो भावावी देव. मग भावच नाही आपल्याकडे, म्हणून उद्यापासून भाव तयार करायचे, पाठीमागे लागायचे भाऊ. बरं का तुम्हाला सांगतो, त्यांना सांगतो, भाव निर्माण झालाच पाहिजे. तिथं जाईपर्यंत भाव निर्माण व्हायला पाहिजे. आणि तिकडून काय करून आणायचंय? काय करून आणायचंय? तिकडून प्रेमाचा पाना पाजून आणायचा आहे. समजलं काय? कळतं ना? भावना किंमत आहे. भाव तुमच्याकडे आता दीपावलीला आले होते का? दीपावलीचे भाव का भाऊ? दीपावलीचे भाव तुमच्याकडे कोणते भाव आहे दीपावलीला? बटाट्याचे का वांग्याचे? बोला ना, तुम्ही बोलत नाही, मला ते आश्चर्य वाटते. कोणते भाव वडाले कोणते येतात? कोणते? आपल्या पाठीवर तुडवीत आले, आपल्या ऐकूनच आले, ते आपल्या ऐकून आले ते माझे भाव आहेत. बरोबर. पण ते सुद्धा आता बेईमान का? जर कधी जमीन विकली तर बाई भांडायला जाते, तो म्हणतो दिले जाणार नाही. बेईमान का नाही? ती म्हणजे आता इथे बहिणीला मिळतात देवा लागते, तू म्हणतो देणार नाही. बेईमान का चांगला भाव? मग बटाट्याचा बरा आहे, वांग्याचा बरा का हा बरा? बोला ना, कोणता बरा? एक दिवस येतो कुंकूला येतो, धान्य लावतो, का लावतो त्याला माहित नाही. तुम्ही विचारला नाही का लावतो म्हणून? विचारलं का? जे बोलायचे जाणारा भाऊ आला ना, आला का नाही? मग काय करतं तुम्ही? काय करता? त्याला कुंकू लावता ना तुम्ही? लावतात का? बोला ना, कुंकू आपण लावतो का कुंकू? आता राहिला तुम्ही कुंकू आहे कुंकू लावतात आता. दुर्बीण भाग्यवान. आणि कुंकू लावतात त्याला. हे पतीवर्ष झालेलं घे आणि अक्षरा, म्हणजे आता तुला सेवी होणार नाही. अमर राहतील असे आशीर्वाद देते बहीण. तो भिक्षा मागायला लागली का देत? आशीर्वाद घेतो आणि घरी निघून जातो. बरोबर आहे. साडी घेतली तर घेतो, ती बी कमी अधिक कोणाला? बहिणीला. कमी अधिक पैसे बहिणीला, पण मेवणीला ती म्हणत तशी. आता बहीण बरोबर का मेवणी बरोबर? बोला ना, तुमच्याकडे काय पद्धत आहे की नाही? काय चाललंय? आंधळ धरतं कुत्र पीठ खाते का नाही? आंधळ्याचाच बाजार आहे का? तर समाज एवढा चांगला आहे, पण भोळा पाहिलं लोक लुटून खातात. काय करावं? लुटून खातात ना. घ्या एवढे पैसे आणि मग तुम्हाला फिरून आणू म्हणतात ना, मग फिरून आणू. मला सांगा, फिरवायचं त्यांना फुकट
फुकट आता 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 ज्या मालकाने आपल्याला इथं आणलंय, ज्या मालकाने आपल्याला इथं आणलंय, भाऊ लक्ष देऊन ऐकलं, ज्या मालकाने आपल्याला इथं आणलंय त्याला किती पैसे दिले आपण सांगा? किती पैसे दिले? किती किंमत दिली? दिले दिले त्यांनी हा मॉडेल आपल्याला फुकट दिला काही विकत दिलाय? पण त्याच्याबद्दल काही कौतुक मनात येतो, त्याला काहीतरी दिवाळीचं बोलवून आता जाता येतं आता तरी बोलवून द्या. काय काय सांगा? आमच्या करता सामाजिक झाले पण आमची समजूत करून द्या. आमच्याकडे काय झाले? सामाजिक झाले का नाही? समाधी घेतली का नाही? किती वर्षामध्ये हा विचार आपल्यापर्यंत पोहोचवला? उपकार केले का? अपकार हाय मौज आहे आणि ही मौज आपल्याला कळली पाहिजे. गेले उपकार सांगू बाप कधी आयची दिले अभय अक्षय दान म्हणून आतापर्यंत आहोत, म्हणून इथं आहोत. पण आपल्या कळत नाही काय करावं. दुर्दैव आपलं. ज्यांना कळतंय ते आज मौज मारतात. काय सांगू? ते मौज मारतात. हो, साधू संत आजही कसे आहेत? आनंदी आहेत. साधू संत आजही आनंदी आहे. आणि तुम्ही आम्ही तुमची आमची परंपरा आहे. पाठव पिढीचं कोणी आहे वजन सांगता येईल? त्याचं नाव सातबारा आहे. पण साधू संतांचं तसं नाही. आजही ती परंपरा अजून तशीच आहे. भाऊ आहे का चुकलं? अनादिकालचं तत्व पहिलं कोठेच नव्हतं. अवघे तिने इंद्रदेवाला काय म्हणतात ती? बावली अमरपुरी दिली. तिने बापाला दाद्या केला. कोण वाईट म्हणे या बोला, अवघे तिच्याच बोलाने चला, तरीच कैवल्य सुख आपल्याला. कळलं का? कळलं? आधी शून्य अवस्थेतून आपण जन्माला आलोय. अजून पलीकडे सांगतो, पटेल नाही पटेल मला घेणं नाही, पण पटवून घ्यावा का? तर आपण मातीतूनच जन्माला आलेलो आहोत. या भूमीत आता बसलोय, त्या भूमीतूनच आपण जन्माला आलोय. कसं आलोय तुम्ही विचारा, कसं आलोय? पटेल किंवा नाही पटेल, पण सांगतो, मोकळं करून सांगतो. या भूमीमधूनच आपण आलेलो आहे, पण पटत नाही. हो, आता अन्न कुठं पिकतंय? आपलं अन्न कुठं पिकतंय? आता आपल्याकडे जे पीक येते ते कुठून येतंय? या भूमीतूनच येतंय ना. ते भूमीतलं अन्नच आपण खातो ना. तेच अन्न खातो, त्याचाच जवळ आईजवळ रेत तयार होते आणि त्याच्याच समाधाने आपला जन्म होतोय. म्हणजे मातीतून आलो नाही आपण, मातीतून नाही आलो. त्या अन्नापासूनच आपल्याला सगळे उत्पत्ती आहे का नाही? मग ही इथला रोज आपण जर पाहिलं तर आपण भाग्यशाली असाल तर रोज तिथं दर्शन घेऊनच पुढे पावलं टाका. तुमचं कधीच अपुरतं राहणार नाही. पण रोज नेम मायभूमी आमची, आणि तिथं दर्शन घेऊन पुढे चला. तुळशीला सेवा करा आणि पांडुरंगाची आठवण करीत चला. पाऊला पाऊल नाम घेता आणि यज्ञ पावला पावलात यज्ञ होणार आहे. कोटी यज्ञ करत होते नाथबाबांच्या काळात. पण आता नुसतं नाम उच्चारायचं आणि यज्ञ होतोय फुकट. नाथबाबा म्हणजे कोटी खर्च लागत होते. एक हरिनामाचा उच्चार आणि मोठी यज्ञाची ताकद. आपलं एक मुखातून हरिनाम घ्यायचंय फक्त. पण हरिनाम बरं का, लक्षात घ्या, हरिनाम बरं का. रामकृष्ण हरी नाही, हरिनाम घ्या. तुम्ही उगे नका राहू, प्रसाद घ्या तशी नका जाऊ. जो
माझ्या श्रीपादाचं नाम घ्यावं. एक मिनिट विषय चालू असला ना प्रमाणाची वेळ आधीच द्या. आता कुठवर गेलो मी झटक कधी मागं. हरिनाम. आता हा नाही रामकृष्ण हरी नाम त्याच्यात बदल. नाही लांब गेला काय होत आहे थोडा तरी झटका बसला तर निसर्गाची होती. पूर्वी अनादिकालपासून ही गोष्ट प्राप्त आहे. काय हे नाम जे आहे अनादिकालपासून नसेल तसं आहे. पण घेणारा तिथे गाठ पडली तर मिळेल, नाही तर मिळत नाही. पहा ना त्या काळात किती काळ गेला भाऊ. बापरे गणित नाही. आपल्याला आठवतं का नाही मला माहित नाही, पण गोष्ट ऐकलेली आहे मी. का उमा नावाची बाई, पार्वती नावाची बाई, उमा आणि पार्वती अशी तिला पदवी होती की आपला खेळ खेळत असताना असं पिंड करायची आणि तिची पूजा रोज करायची. रोज नित्य नेम पाणी फिरवायची, पूजा करायची, पाया पडायची आणि मग जेवायला घरी जायची. रोज दारात असं करता उपवर झाली. उपवर समजते ना, उपवर झाली. आणि मग एवढा हट्ट आई बाबा म्हणे तुझं लग्न करायचं. हा माझं लग्न करायचं आहे ना, करायचं आहे. पण सगळ्यात मोठा देव आहे तिच्या बरोबर हो म्हणजे देवाबरोबर. कारण मी रोज देवाची आठवण करते. तुम्ही जरी मला काही म्हणत असाल तरी मी रोज देवाची आठवण करते. आणि तो मला वरायचा आहे, दुसरा मला चालणार नाही. आणि मग असं करता तिचा आठात भगवान शंकराला प्रश्न पडला. आणि प्रश्न पडल्यावर तू आला आणि सांगितलं ठीक आहे मी वरायला तयार आहे. ठीक आहे म्हणजे मग मला आनंद होईल ना, कारण एवढं कष्ट केलं कशासाठी, याच्यासाठी तुझ्यासाठी तू मिळावं. सगळ्यात मोठा देव म्हणे हो केलं लग्न. पण झालं पाच केटा यर्दाला मारून पाचच मुलं राहतात. तुमच्याकडे काय राहतं मला माहिती नाही. 5च मुलं ना भाऊ सुरुवातीला 5 मुलं. आणि मग तिथून रीतिरिवाजाने नांदून सुरू होते. आणि 5 मुलं झाले. मग नांदायला आल्यानंतर मग 2-4 दिवस असे मस्त आपला कामधंदा आवरून बसली होती. ते महात्मा आला, पाणी मागितलं, पाणी दिलं आणि आपला जाऊन त्याच्या आसनावर जाऊन बसला. बसल्यावर याने डोळे दाखवून घेतले. चाललंय काय म्हणत होते मला माहित नाही बरं का. काय म्हणत होते भगवान शंकर काय म्हणत होते. जय राम श्रीराम जय राम श्रीराम जय राम. भजन करी महादेव. असं बजेट चाललं तिने पाहिजे. माझा पण सगळ्यांचा देव, सगळ्यांनी त्याची पूजा करायची आहे हे सुद्धा कोणाची तरी आठवण करतात. म्हणजे पूजेला बसले. 2 तास गेल्यावर ते उठले. का हो तुम्ही सगळ्यात आधी देव, पण तुम्ही आता चिंतन करताय, भजन करताय कोणाचं, म्हणजे माझे देवाचं. म्हणजे तुमचा देव वेगळा आहे का अजून. आणि हो कुठला देव म्हणजे राम देव आहे. राम मग आतापर्यंत मला सांगितलं ते मी फसलेलं तुझ्याशी लग्न करू. राम जर देव मोठा होता तुमच्याकडे मी त्यांनी लग्न नसते गेले सीतेची. आणि मला काय सांगितलं पहा कसं आठत. आणि त्या वेळेला तिने सांगितलं ठीक आहे झालं ते झालं, पण तुम्ही काय जपताय मला आधी सांगा.
ते काय टाकताय ते जागा बाकीचं जाऊ द्या. तुमचा देव राम असो, इथं कृष्ण असो, इथं तुम्ही त्याचा बाप असो, मला घेणं नाही. पण तुम्ही काय जपताय ते मला सांगा. आणि तेच आपण विचारायचं आहे कोणाला, जाणते माणसाला. जे जाणतायत ना त्यांना विचारायचं आहे. आम्हाला जप करायचा आहे, अजब करायचा, अजब. अजब चालू होता, अजब. मग मला सुद्धा तो अजब पाहिजे. तुम्ही जगताय तो मला पाहिजे ना. तो म्हणे कुठे बी त्याचं सांगता येत नाही, कुठे बी त्याचा वापर करता येत नाही. हो, रस्त्यावर येडसांड केल्यासारखं होईल का. अजब आहे ते, अजब आहे. कुठे जगता येत नाही, अजब आहे. अजब तो म्हणतो ना, म्हणतो गजब, अजब अजब नाही, अजब नाही ना माहीत भाऊ, अजब नाही शिकवलं नाही ना मला. थांबायचं प्रमाणाची वेळ आली कधी काय कुठून चाललो आपण. मी माझी इकडे हा जे जपायचं आहे ते मला सांगा. तो म्हणे ते सांगता येत नाही. मग बाकीचं मला माहिती आहे. तुम्ही कुठे पण मला सांगा. ते म्हणजे एखादा जाऊ, एखादाच येते मी का. सद्गुरू काय करतो, मला नेले एकांतात, मला नेले एकांतात, मंत्र दिला एकानात, मंत्र दिला एकानात, माझी सरली झालं, नामाचा बाजार मला झाला उशीर. अशा प्रकारे नेलं आणि सर्वांच्या काठावर सांगायला सुरुवात केली. आणि ते सांगता सांगता काय भांडवल झाली माहिती आहे ना. करंट लागला लगेच, साधी गोष्ट नाही. ते नाम आहे, त्या नामाचा ना आपला एकदा जीवेचा त्याचा संबंध जोडला ना, पावर आहे ती, पावर आहे. तुम्ही बोट लावून पहा, बंद काढून झटकाच करतो ना, तशी पावर आहे. आणि ती पावर दिल्याबरोबर पार्वतीचं निश्चित झाली. बापरे, बोलत नाही, चालत नाही, हालत नाही, अशी अवस्थेत गेली. तेव्हा भगवान शंकर पाहतायत, समजलं का मी काय सांगतो. आता ती तिच्या अवस्थेत गेली, गुंगून गेली, आतमध्ये रंगली. काय झालं, आपण काय पहिलं चरण पुरावा देतात. जीवनामध्ये हे मॉडेल पवित्र होण्याकरता काय केलं पाहिजे, काय पुरावा आहे, काय सुरुवात आहे. आपण पाठ केलं, पाठ कर. तसंच तिनं पाठ केला तू, आणि पाठ केल्यावर अंतर्मुख झाली. अंतर्मुख समजतं ना, तिला काहीच कळत नाही. आणि मग विचारतात भगवानजी, आता मी काय सांगतो समजलं का. आता ती एक नाही, दोन नाही, त्यांनी पाहिजे तिकडे मच्छी, जर मच्छीच्या पोटात मुखाने देतो हे ऐकलं,
मचिंद्राला हरी आणि ती गोष्ट तिला प्राप्त झाल्यानंतर आनंदाच्या घरी यायला लागली. इकडे मच्छिंद्राने ते ऐकलं, त्यांनी सांगितलं चोरून ऐकलेले फलस्वरूप होणार नाही. आजही तसं चोरून ऐकूच नका. खरं आपल्याला ऐकायचं असेल तर आपलं कान सद्गुरूच्या आणि तोंडाजवळ न्या आणि तोंडाने आपल्या कानात सांगेल की ऐकायचंय. कोणाच्या विचाराने ऐकायचं नाही, लपून ऐकायचं नाही. चोरून ऐकलेले फलस्वरूप होत नाही. म्हणून जे आहे ते सद्गुरूच्या मुखातून ऐकण्याकरता आपलं कान सावध करायचं आहे. तेवढ्यासाठी अभंग काय म्हणतोय आपला, हरिपाठ कीर्ती आपला अभंग नाही हा आपला सुरुवाती अभंग काय आहे असं चाललंय आपलं. हरिपाठ कीर्ती इकडे यायचंय आपल्याला. हरिपाठ कीर्ती, हरिपाठाची कीर्ती किती जाणती आहे. हरिपाठ जमवतो ना आपला खूप चालला विषय हरिपाठच. आज सगळं हरिपाठावरच आहे. वेगळं आहे का काही? काहीच नाही. हरिपाठ कीर्ती मुख्य तरी काय, या मुखाने ते गायचं आहे. हे मुख तेवढ्यासाठी दिले, राम भजन को हे मुख तेवढ्यासाठी दिलेलं आहे. पण आता आपण काही बोलतो, काय करावं का नाही. आणि म्हणून हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय आणि पवित्र तो होईल देह त्याचा. हा देह जर पवित्र करायचा असेल तर मुखाने हरिपाठ केला पाहिजे. सततम कीर्तन तो मा, सतत कीर्तनामध्ये, सतत भजनामध्ये, सतत भगवंताच्या आठवणीमध्ये. आणि आपण रंगलो पाहिजे. मग पाहत होते तुकाराम महाराजांची अवस्था पाहिला काय झाली. तुकाराम महाराज सतत कुठे जायचे बाबू. भांडाऱ्या डोंगरावर, बांबऱ्या डोंगरावर, अजून कुठेतरी जायचे. असं 2-3 ठिकाणी होती. आणि काय करत होते तिथे जाऊन, काय करत होते. घरदार नव्हतं का त्यांना, काम धंदे नव्हते का, मुलं बाळा नव्हते का, पत्नी नव्हती का. पण काय करत होते ते. आता आपण अजून गबाळ टाकलंय का नाही, गबाळ सोडलंय का. आपण भजन करतोय का, भजन करून मोकळं होतोय का. आपण काय केलं पाहिजे. आता उद्यापासून आपल्याला देवाकडे जायचं आहे. मग मोकळून जायचंय का, एक मटकी गाठी खांद्यावर घेऊन जायचंय. काय करून जा बोला ना. अहो मोबाईल घरी ठेवून जायचे. तिकडे मध्ये गावाच्या बाहेर गेले का आलो. सोनबाई काय करते, काय नाचू नको बरं का. मी इथपर्यंत ये आमचं तसंच राहिलं पाहिजे बरं का. आता मोबाईल सांगण्यावर का आपण चाललोय कुठे, तिकडे गबाळ चिवडायचं काही काम आहे का. पण आपलं लक्ष इकडे. मोबाईल उद्यापासून नसले पाहिजे बरं भाऊ. तुम्ही पत्तान काढताना चांगली गोष्ट आहे. पण या सगळ्या गोष्टी मोठ्या जवळ घेऊ नका तुम्ही सुद्धा नाही. आणि तरच वारी होईल. नाही तर होणार नाही. तर परमार्थ सोम होईल. परमार्थ सोम करायचं नाही. हरिपाठ कीर्ती पवित्रता होय. पवित्रता मिळवायची असेल तर हेच करावं लागेल. तुम्ही हेच गाणे गा, तुम्ही हेच गाणे गा, हेच गाणे गा, तुम्ही हेच गाणे गा. तुम्ही हसू नका, तुम्ही हसू नका. शिव घेता वगैरे शिव घेतात ना. काही सकळ गाठी उंगा केले सपद होईल शिवगा. तुम्ही हसू नका, तुम्ही हसू नका, तुम्ही हेच गाणे गा. कोणते बोंबला रे बोंबला हे गाणं आहे. जे सांगितलं हे गाणं आहे. भूमीला सांगितलं ते गाणं गायचं आहे. आणि ते गाणं आपण शिकायचं आहे. तेच गाणं गा, तेच गाणे गा. हे जीवनाचं सार्थक करण्याची अवस्था आहे. म्हणून पहिला चरण काय सांगतोय. मुख्य तरी पवित्र तो होय
आपला देह सुद्धा पवित्र होणार आहे. पुढचे चरणात काय सांगतात चला दुसरे चरण वाजव. साधना करत आपण वाटचाल केली तर तप होतात. काय होतात तप. तप समजत तप म्हणजे साठा कशाचा केल्याचं फळ. केल्याचं फळ तयार होतं आणि ते तयार झाल्याचा फळ काय आहे प्राप्ती काय आहे तर तो वैकुंठ नायक आपला होतोय. कोण असंच आहे ना पुरावा. असाच पुरावा आहे ना. हे जाईल पुढे जपून चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे. चिरंजीव कल्प म्हणजे तो परमात्मा आपल्या वैकुंठ नाते. या वैकुंठ कुठे आहे तुम्ही पाहिला का वैकुंठ भावाजी भाऊ. वैकुंठ वैकुंठ कुठे आहे बोला ना. वैकुंठ वैकुंठ पाठ हरिहाव लांब आहे का रोज आणि पडतात ना भाऊ. मग आता आपण आहे का ठिकाणी आहोत. आपण सगळे माझ्या घरी आहे का ठिकाणी आहोत. हा कुठे आहे वैकुंठ. जिथं हरिनाम झालं तिथं वैकुंठ आहे. आपला प्रसाद इथं आहे. आपण हरिपाठात आहोत. आपल्या हरी चालू आहे. आपल्या हरीची आठवणी चालू आहे. निरोप सांगताना सांगतोय. ऐकणारे ऐकतात. दोन्हीचा संवाद चालू आहे. त्यामध्ये हरिपाठ कीर्ती केलेली काय पवित्र तो हे तपाचे सामर्थ्य सगळ्याला चिरंजीव कल्प वैकुंठ. आता आपण कुठे आहोत माऊली. ज्ञानदेव आपण कुठे आहोत आता. आपण कुठे आहोत. हा आपण कुठे आहोत. हा बरोबर आहे ना. लादून ठेवत आहे. हा आपण कुठे आहेत आता. ज्ञानदेव आपला पाठ आहे का नाही रोज. ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम पाठ आहे ना. हरी हात वैकुंठ ना. ज्याला ज्ञानोबा कळला त्याला हरी कळलं ना. हरी ज्याला कळलं ना त्याला वैकुंठ कळलं ना. हा हे सगळं वैकुंठातच आता बसलेलं आहे. कुठे आहे वैकुंठ. जिथं हरिपाठ चालू आहे तिथं वैकुंठ आहे. ज्ञानदेव पाठ हरिया भरला गंधात आणि सगळं गंधात बसून गेले. तिथं धाम नाही. हा देव केवढा मोठा आहे. हा आपल्याला काय सांगतोय तेवढं दुसरा त्याला काय सांगतो काय म्हणले. हा चिरंजीव. चिरंजीव म्हणजे कायम जिवंत. चिरंजीव कोणाला म्हणतात कायम सतत जसं आहे तसं त्यात कधी बदल होत नाही. चिरंजीव कल्प किती कल्प त्याचं गणितच नाही. हा वैकुंठात नाचतोय. कुठे नाचतोय त्या वैकुंठात नाचतोय. आपण कुठे आहे तिथंच आहे. पण अजून तो काही सापडत कसा पडला. आपणही तिथंच आहे. वैकुंठ नाही तर तिथंच आहे. आपणही तिथंच आहे. पण फारतोच नाही ना. आहे जवळी आहे. हा सापडाला
त्याच्यावरच आहे. मला सांगा आता आता हा उभा राहून तुमच्या पुढे बोलतो ना आता हे सोंग बोलतोय का त्यातून काही बोलणारी अवस्था वेगळी आहे? बोला ना, हे सोंग बोलतोय का बोलणारा वेगळा आहे? बोला ना, कोण बोलतोय? हे सोंग बोलत आहे, याला बोलता येतंय? हा चालू की मंजूर बोलत काही बोलावे उतर परित्यागे संवरे बोलावे. बोलवणारा तो आहे माय बापा, म्हणून त्याची आराधना आपण सगळ्यांनी करायची. म्हणून जर पाहिलं तर आपण आता सगळ्यांनी बघीन करायचं, कारण वेळ तुमचं त्याचं घेतलेलं असतं का. तर आज तुम्ही दिवसभर थकलेले आहे, बऱ्याच गावाच्या बघून फिरत आले, पण हायपाड जर तिकडंच करून आले ते तर आतापर्यंत तुम्हाला एवढं बसावं लागलं, केवळ मोकळे झाले. पण तुम्ही हरिपाठला चेंज केला नाही ना, म्हणून तुम्हाला आता लाभावर. माझं तर म्हणणं अजून अर्धा घंटा सोडायचंच नाही. हा सगळ्यांनी भजन करायचं आहे. वर सगळे शेवटच्या चरणामध्ये काय सांगतात पा? भाषण करत नाही, ज्ञान गुण कमी.
ज्ञान असं आहे, ज्ञान असं आहे तर सहसा लवकर कळत, कळणार बी नाही, कळवून देणारा समर्थ असे तरच कळेल. म्हणून त्यांनी सांगितलं ज्ञान गुड आहे पण माझ्या निवृत्ती झालं नाही. मला माझ्या हाती दिलं ज्ञान गुड कमी, ज्ञान जेव्हा लादले निवृत्तीने दिले माझ्या हाती. मला माझ्या गुरुवर्यांनी माझ्या बंधूंनी मला ते दिलं आणि दिलं काय सांगो, दिलं इतकं गोड होतं, इतकं गोड होतं, इतकं गोड होतं, इतकं गोड होतं, इतकं गोड होतं तर मी कधी खराब झालो. सगळं जगाने मला खराब करायचा प्रयत्न केला पण खराब झालो. आजही ज्ञानोबा खराब आहे. तुम्ही कुठे चालले दादा? खराबाला भेटायला चालले का ज्ञानोबाला भेटायला चालले? बोला ना, कोणाला भेटायला चालले भाऊ? ज्ञानोबांना. म्हणजे खराब आहे ते खराब झालेच नाही, जगाने खराब करण्याचा प्रयत्न केला पण खराब झाले नाही. तसं आपल्याला व्हायचंय. जगाने काही नाव ठेवले तरी चालत पण आपल्याला खराबा काढून टाकायचा आहे आणि स्वच्छ व्हायचंय. एवढ्यासाठी हा अभंग आहे. हे जीवन सफल करण्यासाठी हा अभंग आहे. ज्ञान गुणगम्य, ज्ञान देवाला दिले निवृत्तीने दिले माझ्या हाती. बोलता बोलता बोलण्या वाटेल नाही का काही इकडे तर तिकडे शब्द गेले असते. माफी मागू तुम्ही संत मायबाप आहात. काय वर्णन करावं, किती जरी बोललं तरी वर्णन होणार नाही. काय द्यावे त्याची व्हावी उतराई देवी तो हा पाहिजे. म्हणून बोलता बोलता त्यांचा अभंग आहे. ते ज्ञानोबा आहे, फार मोठी किंमत आहे. ज्ञानोबा म्हणजे ज्ञानोबा, दुसरं होणे नाही, दुसरं बोलता येणार नाही. कोणाला ज्ञानोबा म्हणतात, काही म्हणतात ना आता आधी काही नाव ठेवले ना, काही पदवी ना, म्हणजे आमची माऊली खाली. आता माऊलीची तर आहे का? माऊली 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 आईलाच उपमा आहे फक्त. आईला सोडून कोणालाच उपमा नाही. तुमच्याकडे काय मला माहीत नाही पण आईला माऊली म्हणतात का? आई जशी लेकराचं संगोपन करते तसं माऊली म्हणजे जगाची आई. जगाचं कल्याण करण्यासाठी आपलं जे कष्ट होईल शेवटपर्यंत कष्ट करूनच गेले आणि त्या कष्टाचा फळ आपल्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला की त्यांच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्ण. भगवान की जय।